शेअर बाजार अपडेट। माझं नाव दिनेश कोळंबकर, मोबाईल नंबर 7045386702। मागील आठवड्यामध्ये शेअर बाजार हे बरंचसं वर आलं आणि अपडेट मी व्हॉट्सअपवर दिला होता, फेसबुकवर आणि दिला होता। रिलायन्स आणि बाकीचे शेअर्स चालले, म्हणजे मार्केट चाललं। HDFC बँक खाली येतोय, त्यामुळे मार्केट थोडंफार खाली येऊ शकतं पुढील आठवड्यात थोडंफार खाली येणार। पण बाजार हा खाली जरी आला तरी घाबरण्यासारखं काही नाही आहे। निफ्टी या 11,400 ते 11,600च्या रेंजमध्येच राहणार। शेवटचा आठवडा आहे, शेवटच्या आठवड्यामध्ये बीटा कमी असतो, त्यामुळे मार्केट तेवढ्याच रेंजमध्ये राहतं। आणि अशा वेळी शेअर बाजारामध्ये चांगले शेअर्स कोणते चालतील? LIC हाऊसिंग चालेल, पिडिलाइट चालेल, TCS नवीन हायवरती आहे, इन्फोसिस चालेल, विप्रो चालेल, ITC चालेल। स्लो चालतील पण चालतील। इतर सेक्टर थोडेसं प्रॉफिट बुकिंगसाठी थोडे खाली येण्याची शक्यता आहे। बँक निफ्टी थोडीशी खाली येण्याची शक्यता आहे। ओव्हरऑल मार्केट पॉझिटिव्ह आहे। मार्केट ओव्हरऑल पॉझिटिव्ह आहे आणि पुढेही काही काळात पॉझिटिव्ह आहे। भरपूर कोसळलं तर घाबरू नका, 4 ते 5% वर लाईफ टाईम हायपासून कोसळणार नाही, त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही। फक्त इन्व्हेस्टमेंट करताना थोडी थोडी इन्व्हेस्टमेंट करा आणि सांभाळून करा। महिन्याचा शेवटचा आठवडा आहे, त्यामुळे ऑप्शन 0 होण्याची शक्यता आहे। जास्त ऑप्शनमध्ये पोझिशन कॅरी करू नका। पोझिशन कॅरी केली तर दुसऱ्या दिवशी ऑप्शन प्रीमियम उतरूनच ओपन होतं, त्यामुळे सांभाळून ट्रेडिंग करा। आणि शेवटचा आठवडा आहे, रेंज मोठी देणार नाही आणि कोसळलं मोठं तरी काही घाबरण्याचं कारण नाही। गुंतवणुकीला सुवर्ण संधी पुढच्या महिन्यात जर कोसळलं अजून तर संधी येईल, फक्त वेट करा। पुढच्या शुक्रवारी हा अपडेट टाकला जाईल, तोपर्यंत